या अध्यायातही जोर देऊन सांगण्यात आलेले आहे की निरनिराळ्या देवतांची निरनिराळ्या उपासना पद्धतीचे अंतिम ध्येय भक्तियोग हेच आहे. अशा रीतीने भक्तियोग हे अध्यात्म आत्मसाक्षात्काराचे सर्वोच्च साधन असल्यामुळे त्यांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे की याच प्रत्येकाने गांभीर्याने भक्तियोगाच्या विधिविधानांचा स्वीकार केला पाहिजे. मग त्याला भौतिक सुखोपभोगाची कामना असो अथवा त्याला भवबंधनातून मुक्त होण्याची आकांक्षा असो. अकामा म्हणजे भौतिक इच्छा नसणारा मनुष्य. अकाम ज्याप्रमाणे निरनिराळे अवयव शरीराचे अंशच असल्यामुळे त्याने स्वाभाविकच पूर्ण शरीराची सेवा केली पाहिजे, त्याचप्रमाणे जीव पूर्णत्वाचे अर्थात परमपुरुषाचे अंश असल्यामुळे स्वाभाविकच ते परमपुरुषाची सेवा करण्यासाठी आहे. म्हणूनच अकाम म्हणजे पाषाणाप्रमाणे निर्जीव असणे नव्हे, तर आपल्या स्वरूपा स्थितीची जीव गोस्वामींनी आपल्या स्वरूप स्थितीची जाणीव ठेवणे व केवळ भगवंतांना संतुष्ट करण्याची इच्छा बाळगणे होय. श्री जीव गोस्वामींनी आपल्या संदर्भामध्ये या अकामना स्थितीचे वर्णन करताना म्हटलेले आहे की भवनीय परमपुरुष सुख मात्र स्वसुखत्वम. याचा अर्थ असा की भगवंतांच्या सुखामध्येच केवळ स्वतःचे सुख अनुभवणे. जीवाची ही स्वाभाविक प्रवृत्ती भौतिक जगातील बद्ध जीवामध्ये कधी कधी प्रकट होते आणि ही प्रवृत्ती परोपकारवाद, समाजवाद, सामान्यवाद इत्यादी रीतीने अविकसित मनाच्या अल्पबुद्धी लोकांद्वारे प्रकट होते. समाज, साम्यवाद, कुटुंब, राष्ट्र किंवा मानव आदी रूपामध्ये इतर कल्याण करण्याची भौतिक जगात इतरांचे कल्याण करण्याचा भौतिक जगातील दृष्टिकोन म्हणजे भगवंतांच्या सुखामध्येच स्वतःचे सुख अनुभवणाऱ्या शुद्ध जीवाच्या मुळे भावनेचे अंशिक प्रकटीकरण होय. अशा उच्च भावना व्रजभूमीतील गोपगणांनी भगवंतांच्या सुखासाठी व्यक्त केली. गोपिकांनी प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता भगवंतावरती प्रेम केले आणि अकाम भावनेचे हेच सर्वोच्च उदाहरण आहे. काम अर्थात स्वतृप्ती इच्छा ही भौतिक जगामध्ये पूर्णपणे प्रकट होते, तर अकाम भाव हा आध्यात्मिक जगतामध्ये पूर्णपणे प्रकट होतो. परमेश्वराशी एकरूप होणे किंवा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे ही इच्छा सुद्धा जर भौतिक क्लेशापासून मुक्त होऊन स्वतःचीच तृप्ती करण्यासाठी असेल ती सुद्धा कामच आहे. शुद्ध भक्त जीवनातील दुःखांपासून सुटण्याची मुक्तीची इच्छा करीत नाही. तथाकथित मुक्ती विना भक्त भगवंतांच्या सुखाची आकांक्षा करतो. काम प्रवृत्तीने प्रभावित झाल्यामुळे अर्जुनाने युद्ध करण्याचे नाकारले, कारण त्याला स्वतःच्या तृप्तीसाठी आपण स्वजनांना वाचवायचे होते. परंतु तो तर शुद्ध भक्तच असल्यामुळे त्याने भगवंतांच्या आदेशानुसार युद्ध करण्याची मान्य केली, कारण त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली आणि त्यांनी जाणले की स्वतःच्या तृप्तीची पर्वा न करता भगवंतांना संतुष्ट करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. अशा रीतीने तो अकाम झाला आणि परिपूर्ण जीवनाची हीच परिपूर्ण स्थिती आहे. उदारती म्हणजे विशाल दृष्टिकोन असलेला होय. भौतिक सुखोभोगाची कामना असलेल्या लोक लघु देवतेची उपासना करतात आणि अशा बुद्धीची भगवद्गीतेत
7:20 मध्ये अतहर्त ज्ञाना अर्थात ज्यांनी आपली जाणीव गमावलेली आहे त्यांचे ज्ञान या शब्दात निंदा करण्यात आली आहे. परमेश्वराकडून अनुमती मिळाल्या वाचून मनुष्याला देवताकडून कोणताही लाभ होऊ शकत नाही. म्हणून उदार दृष्टिकोन असलेला जाणू शकतो की भौतिक लाभासाठी भगवंत सर्वश्रेष्ठ अनुमत्ता आहेत. अशा परिस्थितीत विशाल दृष्टिकोन असलेल्या मनुष्याने मग त्यांच्यामध्ये भौतिक सुखभोगाची कामना असो किंवा मोक्षाची कामना असो प्रत्यक्ष भगवंतांची उपासना करावी. प्रत्येकाने मग तो अकाम सकाम आणि मोक्षकाम असो त्वरेने भगवंतांची आराधना करावी. याचाच अर्थ आहे की ज्ञान आणि कर्म मार्गाच्या संयोगाविना भक्तियोगाचे परिपूर्ण आचरण करता येते. तळपते किरण अत्यंत प्रखर असल्याप्रमाणे त्यांना ज्याप्रमाणे तीव्र म्हटले जाते त्याचप्रमाणे श्रवण कीर्तन आदी विधीचा निर्भेळ भक्तियोग हा सर्वोच्च लोक अंतस्थ हेतूचा विचार न करता आचरणात आणू शकतात. हरे कृष्ण. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्ती योगेन यजत पुरुषम परम. उदार बुद्धीचा मनुष्य मग तो सर्व कामनांनी भरलेला असो निष्काम मुमुक्ष असो त्याने सर्वतोपरी परम पुरुषोत्तम भगवंतांची उपासना केली पाहिजे. मी परवा एक व्यक्तीचा असं त्याच्याकडून ऐकत होतो की कसा भगवत भक्ती करत असताना अनेक गोष्टी ही निस्वार्थाने केली पाहिजे. स्वार्थ बुद्धी ठेवून जर कोणी भगवत भक्ती करत असेल तर ती भक्ती होत नाही. तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही कष्ट आलं, कितीही अपार कष्ट आलं आणि त्या कष्टातून जात असताना देवाकडे बघून जो म्हणतो का माझ्या जीवनात असं कष्ट दिलेलं आहेस. कधी असं असतं म्हणजे काय की मी एवढं सर्व काही करतोय तरी पण माझ्या जीवनामध्ये दुःख काय. आणि असं ज्याला या भक्तीचा अनुभव नाही असे जे काही लोक शब्दहीन जे देव उपासना असतात म्हणजे काही कार्य करतात त्यांच्या जीवनामध्ये जर संकट आले तर ते जे लोक आहेत ते भगवंतांना दोष देऊ लागतात. तो एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये असं संकट आलं की त्याला एकुलता एक मुलगा आणि तो त्याचा देहांत झाला आणि सगळे देवाऱ्यातले देव त्या दिवशी कुठे आले रस्त्यावरती काढून टाकले. म्हणला मी जर इतकी भक्ती तुमची करत असेल तर माझ्या जीवनात असं का. काय झाली श्रद्धा डळमळीत. असं आपल्या जीवनात होऊ शकत. पण असं जर डळमळीत जर झाली तर ती भक्ती नाहीये, ती काय आहे अंधश्रद्धा. अंधश्रद्धेने केलेलं कार्य. म्हणून भगवंत आपल्या जीवनामध्ये दिलेली गोष्ट कधीही काढून घेतात आणि कधीही ते देतात. जसं आपण लहान मुलं काय
त्याच्या हातात नोट देतो आणि टायमावरती काढून घेतो. किती लोकांनी केले असं? हे की नाही? काढून का घेतो आपण? कारण त्यात नोटीस त्याला किंमत माहित नाही. तोच मुलगा मोठा झाल्यानंतर आपण काय करतो? तीच नोट त्याला देत असतो. का? कारण त्याला किंमत कळते. तसं भगवत भक्तीमध्ये भगवंत आपल्याला काही देत नाहीत, याचा अर्थ काय आहे की आपल्याला त्या गोष्टीची किंमत अजून माहिती नाही. कधी कधी आपलं आयुष्य जातं, आपल्याला त्याची किंमत. म्हणून संत म्हणतात, तुझं आहे तुझ पासी परी तू जागा. आपल्यापाशी काय नाहीये, हे की नाही? म्हणून मी नेहमी उदाहरण देतो. एकदा एक व्यक्ती देवळात जातो आणि त्याचं चप्पल चोरीला जात. बाहेर येतो, चप्पल नाही. कधी कधी आपलं असं असतं ना, माझं पण परवा तसं झालं. नाही आजच चप्पल काढलंय की इकडं शोधतोय की बघतोय, चप्पल गेली, चप्पल गेली, चप्पल. धड देवळात त्यांचीच चपला, हे की नाही? धड देवळात असते, त्यांचीच चपला असते. काय कालच नवीन आणलं होतं, यात्रेला मी नवीन घेतलं होतं. ठीक आहे म्हटलं, असं परत नजर मारली तरी मी तिकडे काढली. अर्थ असा की तो देवळातून आला, म्हणतो की मला चप्पल गेलं. थोडं डोक्यात त्या अनेक गोष्टी भरल्या. रस्त्यानं पुढे चालत गेला, पुढून एक व्यक्ती रांगत या. देवा म्हणला धन्यवाद, म्हणला माझं चप्पल गेलंय, पण या बाबाला चप्पल घालायला पाहिजे नाही. मग मी काय आहे सुखे बाबा, एक चप्पल गेलं दुसरं चप्पल घेऊन. तर म्हणून संसारात आपण जगत असताना, भगवत भक्ती करत असताना नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्याला नेहमी पॉझिटिव्ह म्हणायचं. कसं असलं पाहिजे? पॉझिटिव्ह थिंकिंग. मराठीमध्ये काय सांगता येते? सकारात्मक. नेहमी आपण सकारात्मक विचारानं ज्यावेळेस जगतो, तोच व्यक्ती आनंदित होऊ शकतो आपल्या जीवनामध्ये. अन्यथा असंतुष्टीचा जूता हमेशा काटे, हे की नाही? एक असतं चप्पल, आपलं जूता घालतो, नवीन आणलं की कट होतो ना, बोट चावतो तो नवीन चप्पल. पहिली लोक चमड्याची चप्पल वापरायची, ते नवीन आणलं की ते कटायचं आणि ते बोट घातलं काय. कधी कधी तो रुळला की मग ठीक आहे चालतं, हे की नाही? पण हृदयामध्ये असंतुष्टी असणं म्हणजे तो असंतुष्टीचा जूता हृदयामध्ये, तो हमेशा काय होईल? चालतच आहे. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी जी काही गोष्ट होते हे संतुष्टी आपण मानलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजे? देवा तुमच्या इच्छेनेच सर्व काही ठीक आहे. दोन डोळ्यातल्या एका डोळ्यातला प्रॉब्लेम आला तरी एक तर आहे आपल्याकडे, विचार असला पाहिजे. उदार बुद्धीचा मनुष्य मग तो सर्व कामाने भरलेला जरी असला तरी आपली बुद्धी कशी असली पाहिजे? उदार. मग तो सर्व कामाने भरलेला असला तरी हरकत नाही. तिची कामना जी आहे ती कशी मी भगवंतांच्या सेवेत लावू, हा त्याचा दृष्टिकोन असतो. हा त्याचा काय असतो? दृष्टिकोन. की मी माझं जे काय आहे ते भगवंतांच्या सेवेत कसं लावू. आपण जेवतो, लोक पण जेवतात, पण ज्यावेळेस भगवत भक्त ज्यावेळेस जेवतो तो काय करतो? भगवंतांचा प्रसाद. बाकी लोक पण संसार करतात, आपण पण संसार करतो भगवत भक्त. ज्यावेळेस भगवत भक्त ज्यावेळेस संसार करतो तो कोणासाठी संसार करतो? कृष्णासाठी संसार करतो.
कृष्णाला आपल्या जीवनामध्ये सेंटर ठेवतो. मध्यस्थ काय करतो? कृष्णाला सेंटर ठेवतो आणि मग तो आपला संसार करत असतो. कृष्ण र संसार करी छाडिया नाचा. कृष्णेर संसार करी. जो व्यक्ती कृष्णाच्या संसाराला मध्ये लागलाय ना, तो अनाचाराच्या बळी कधी पडत नाही. कसला त्याला अनाचार उद्भवत नाही आणि उद्भवला तरी तो त्या अनाचारामध्ये पडत नाही. निष्काम असो किंवा मुमुक्ष असो, तो निष्काम भक्ती करत असो किंवा मुमुक्ष म्हणजे आपल्या स्वतःला सेंटर ठेवणार असो, त्याने सर्वतोभावी परमपुरुष भगवंतांची उपासना केलीच पाहिजे. जरी तो मुमुक्ष असेल तरी तिने सेंटर काय ठेवला पाहिजे? भगवान श्री कृष्ण हे सेंटर ठेवले. प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप सांगतात की भगवान श्रीकृष्णांचे वर्णन भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम केलेले आहे. पुरुषोत्तम. आपल्याला पण पुरुष म्हणतो ना, आपण पण पुरुष आहोत. पुरुष नाही आपण उपाधी लावून घेतले पुरुष. पुरुष आणि स्त्री हे की नाही. स्त्री म्हणजे विस्तार. काय असते? विस्तार. संसाराला आपली स्त्री करत 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 स्त्री विस्तार करते. स्त्री म्हणजे काय? स्त्री माहिती आहे? स्त्री प्रेस आयरन. मग पूर्वी इस्त्री करायची. पूर्वी माझ्या घरात इस्त्री नव्हती. मला 26 जानेवारीला जायचं होतं आणि मग त्यावेळेस 26 जानेवारीला होते ते टोपी कशी पाहिजे? कडक पाहिजे, शर्ट कडक पाहिजे, इस्त्रीचा पाहिजे. शिक्षक सांगायचे त्यावेळेस कपडे चांगले घालून या, धुतलेले घालून या. ठीक आहे. त्या दिवशी मी टोपीला इस्त्री मारली. कशात? तांब्यात कोळसा टाकला, इस्त्री मारली. म्हणजे त्याच्या ओझं ठेवावं जातं. पण नेमकंच आईनं दळण काढलं, पांढरं पीठ होईल म्हणजे. त्यावेळेस घरात माझ्या झुणक्याचं पीठ कधी कधी आईनं खायचं. ते जातो उचलून बघायला म्हटलं पीठ आहे. कळत होतं मला त्यावेळेस. मी 4थीला 5वीला होतो त्यावेळेस. मग काय केलं? जातं कसं ठेवायचं ओझं म्हणून काय केलं मी, चपाती लाटायचा तवा होता ना आपला, तो पळपोट, तो लोखंडी होता. मग तो लोखंडी चपात्या 2 दिवस अगोदर केल्या होत्या. आज केली होती भाकरी. मग ते जात्याच्या कडेला काय केलं, टोपी ठेवली आणि त्याच्यावरती तो उलटा घातला पळपोट लोखंडाचा. त्याच्यावरती छोटा दगड ठेवला, वनाचा दगड असतो ना एवढ्यावर, तो ठेवला. आणि सकाळी उठून बघितलं तर त्याच्यावर डिझाईन निघाली. आता ती असली डिझाईन होती. तो पळपोटाचा लोखंडी होता ना, त्याचा गंज होता, तो त्याच्यावर लागला होता. लाल कडक डिझाईन निघाली. छान दिसते. आपण गुरुजी म्हणलं आता हाणलंच तो. एक जीवनाचा अनुभव सांगतो. स्त्री म्हणून ती स्त्री आठवली मला तो अनुभव वाटतो. तशी जी स्त्री जी आहे, स्त्री आपल्या संसाराला व्यवस्थित घडी मारत असते. पण ती घडी मारत 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 काय करते? आपल्या संसाराचा विस्तार करत असते. आणि पुरुष काय करतो? तिला मदत करत असतो. भगवंतांना काय म्हणले? पुरुषोत्तम. सर्व पुरुषांच्या मध्ये जो उत्तम असणारा असा तो पुरुष भगवान श्रीकृष्ण. तर भगवद्गीतेत भगवंतांना पुरुषोत्तम असे म्हणले. निर्विशेषवादी आपल्या ब्रह्मज्योतीमध्ये सामावून घेऊन मोक्ष देणाऱ्या श्रीकृष्णच आहेत. ज्याप्रमाणे सूर्य बिंबापासून सूर्य किरणे स्वतंत्र नसतात. काही लोक निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात. भगवंत निर्विशेष आहे, त्यांना काही विशेष नाही. पण निर्विशेष भगवान नाही. भगवान कसे सगुण आहेत, साकार आहेत. निर्विशेषवाद्यांना आपल्याला ब्रह्मज्योतीमध्ये सामावून घेऊन देणार. हे जे निर्विशेषवादी जे आहे, जे निराकार म्हणणारे,
हे कुठे जातात? ब्रह्मज्योतीमध्ये जातात. आणि ब्रह्मज्योती काय आहे? ब्रह्मज्योती ती आहे की भगवंतांचं तेज. भगवंतांचं तेज. जसं सूर्य आहे, सूर्यापासून प्रकाश येतो. आपण लय काय करतो? घरात उठलो की कुठल्या प्रकाशात बसतो? सूर्य प्रकाशामध्ये. लय थंडी वाजली म्हणून सूर्याकडे जातो. चला म्हणून सूर्याकडे जातो. एकाने जाण्याचा प्रयत्न केला. कोण? हनुमान. हे अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला जय जय. ठीक आहे. अंजनीच्या सुताला वरदान. सकाळी उठलेलं बालक हे काहीतरी फळ आहे म्हणून ते चाललं की इंद्राने पाहिलं, अरे हा बाबा कुठे आला. तिने आपलं वज्र मारलं, सोडलं. भगवंत हनुमानांना कुठे लागले? हनुवटीवरती. म्हणून त्यांचं नाव काय? हनुमान. हनुमान जर पडले तिथून खाली आले. तर सूर्य जसा तळपतोय त्यापासून सूर्यकिरण येतात. सूर्य आणि सूर्याची किरण वेगळी आहेत का? वेगळी आहेत पण आणि नाही आहेत पण. याला अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात. याला काय म्हणतात? अचिंत्य भेदाभेद तत्व. आणि या तत्वावरती चैतन्य महाप्रभूंनी हे कलियुगामध्ये कृष्ण भक्ती आपल्याला दिली. अचिंत्य भेदाभेद तत्व. समुद्रात जसं समुद्र आहे आणि समुद्राचा आणलेला एक थेंब आहे, तर तो एक आहे का? दोन्ही एक आहेत का? दोन्ही वेगळे आहेत का? वेगळे आहेत. सांगा भाऊ, वेगळे आहेत का? वेगळे आहेत पण नाहीत पण. सांगा मग कसं? म्हणजे दोन समुद्र महान आहे. समुद्र इतका आहे आणि थेंब इतका आहे, दोन्ही एकच कसं काय? वेगळं आहे. जो समुद्राच्या थेंबामध्ये जी टेस्ट आहे तीच समुद्रामध्ये आहे. गुणांनी एकच आहे. आणि तुलनात्मक समुद्र विभू आहे आणि हा थेंब अणु आहे. पण दोन्ही एक आहेत पण आणि एक नाही आहेत पण. नाही आहेत कसं? एका थेंबाला आपण समुद्र म्हणू शकत नाही, पण त्या थेंबामध्ये जे गुण आहे ते समुद्रामध्ये आहे. मग हे एकच आहे. ठीक आहे. तर ह्याला म्हणायचं अचिंत्य भेदाभेद तत्व. हे चैतन्य महाप्रभूने आपल्याला शिकवून दिलेले आहे. भगवंत एक आहे आणि वेगळी आहे. जर आपण भगवंतांचे काय आहोत? अंश आहोत. पण आपण भगवंत नाही. जे भगवंतांचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये स्वल्प प्रमाणात आपल्याकडे आहे. भगवंत विशाल आहे, भगवंत विपुल आहे, आपण काय? अणु आहे. याला म्हणायचं अचिंत्य भेदाभेद. तर हे निर्विशेष ब्रह्मवाद्यांना कधीच समजलं नाही, कारण त्यांना भगवंत समजत नाहीये, दिसत नाहीत ना भगवंत. म्हणून ते म्हणतात भगवंत नाही. आपल्याला पण दिसतात का भगवंत? दिसले का भगवंत? नाही दिसले अजून. भगवंत दिसले नाही. हे तर मूर्ती आहे. भगवंत हेच आहेत. चैतन्य महाप्रभू आणि त्या बाजूला नित्यानंद, राधा आणि कृष्ण. हे की नाही? लोक म्हणतात की हे तर पाषाणाचे म्हणलेले आहेत. अरे भगवंत तर कणाकणात आहेत ना. मग कणाकणात आहेत तर मग त्या पाषाणात नाही आहेत का? आहेत ना. आहेत की नाही? आहेत. भगवंत सर्वकडे आहेत, पाषाणामध्ये पण आहे. नाही कसं म्हणतात? याला म्हणतात अचिंत्य भेदाभेद तत्व. भगवंत आहे. भगवंत आपल्याला दिसत नाही म्हणून आपण म्हणतो भगवंत नाही. आपल्याला दिसत तरी काय?
आपल्याला दिसतं काय? दिसलं का तुम्हाला काय आतापर्यंत? दुसऱ्याचे दोष फक्त दिसतात आपल्याला. काय दिसतात? दोष. एकदम त्याला चष्म्याची पण गरज नाही. कॅटरॅक्ट झाला तरी पण ते बघतात है ना. मोतीबिंदू झाला तरी दोष दिसतो. काढला तरी आणि चांगला दिसतो का? 25-30 हजाराचं ऑपरेशन घेतलं तरी दिसायचा तो बनतो का? नाही दिसतो. तर ही दोष बघण्याची जी प्रवृत्ती आहे ती निघाली पाहिजे. तरच आपण भगवंतांना पाहू शकतो. तरच आपण काय बघू शकतो? भगवंतांना पाहू शकतो. आणि जरी भगवंतांना पाहिलं तरी आपण काय म्हणणार आहे? ते काल आमच्या प्रवचनात येऊन बसले होते. याच्यापेक्षा काय तुम्ही म्हणणार आहे? काय त्याच्यावर गाता लिहिणार आहे का तुम्ही तुकाराम महाराजांसारखे? आहे का तेवढी शक्ती आपल्याकडे? लोक म्हणतात मला देव दाखव इथं. दाखवलं तर काय म्हणणार आहे? मी रात्री भेटलो ह्याच्या व्यतिरिक्त काय म्हणणार? कधी कधी मी म्हण का काही लोक असे म्हणजे गोवर्धन इको मेलेच्या स्टुडंटमध्ये अनेक सेलिब्रिटीज येतात आणि लोक त्या फोटोच्या पाठीमाग असतात. म्हणजे ह्याचे फोटो काढून किती वेळा बघतात माहित नाही है ना. बरं काढले फोटो काही तो 4 लाख आपल्याला देणार आहे? बरं तो फोटो आपण कोणाला दाखवला तर आपल्याला काही मिळणार? काही मिळणार नाही. काही नाही. फक्त मी भेटलो. तसेच भगवान जरी आलो जरी आपल्याला भेटले तरी सुद्धा आपण तेच म्हणत भेटलो म्हणजे तो काही घेणार नाही. काय भगवंत याची काही गरज आहे? भगवंत आपल्या अनुभवातून शिकवतात. प्रत्येक संसारिक व्यक्ती आणि प्रत्येक जीव ह्याला काही ना काहीतरी अनुभव देतात आणि तो अनुभव आपल्याला तेव्हा येतो ज्यावेळेस भगवत भक्ती आपण करत असताना आपण कम्फर्ट झोन म्हणजे काय म्हणतात हो त्याला? आपल्याला जी आपली बाउंड्री असते ना आपण त्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन ज्यावेळेस आपल्याला सेवा करतो त्यावेळेस आपल्याला भगवंत काय करतात? आपल्याला अनुभव देतात. म्हणून भक्ती कधी कम्फर्ट झोन मध्ये होत नाही. एक सुरक्षित आपला जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू की मी भक्ती करतोय. आता जग कसं चांगलं चाललंय, बेस्ट चाललंय, ठीक आहे. जीवन कसं चाललंय? मस्त चाललंय. आणि संकट आल्यानंतर माझा जप झाला नाही आज का? सुद्धा ना कधी कधी एक भक्त होते त्यांना म्हणले की तुम्हाला अरे अचानक पुजारी अल्टरमध्ये आला नाही. मंदिरचं घर असतं आणि त्या ठिकाणी पुजारी येत नाही. कधी कधी होतं काहीतरी लेट प्रोग्राम झाला आणि एका भक्ताला म्हणले की तुला भगवंतांचं ड्रेसिंग करायचंय चल. तो म्हणला माझ्या 16 माळा करायचे. अरे पण ड्रेसिंग करायला तिथं पुजारी नाही, तू ड्रेसिंग नाही केलंस त्याला का दर्शन खोलायचं नाही. तो म्हणला माझ्या 16 अगोदरच सांगायचं नाही का? अगोदरच. किती लोकांना असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये सांगून व्यत्यय यावं, संकट सांगून यावं, येतं म्हणून आपण मग कसं विचार करतो की अगोदर सांगायचं नाही का मला? मी आलो असतो, मी हे केलं असतं, मी ते केलं असतं. म्हणून मॅन प्रपोजल कृष्णाज डिस्पोजल. आपली योजना कृष्ण काय करतात? धीस करतात. त्याला बाबाला म्हटलं की अरे प्रेसिडेंट उठून तिथे आला. म्हटलं की आता तू 16 माळापर्यंत जर तू इथे कृष्ण आले असते म्हणले असते चल बोलव धामात माझ्या बरोबर, काय झालं असतं? तो उठला असता का नाही? लगेच म्हणलं अरे कृष्णच तुला बोलवतंय सेवा करण्यासाठी, तू नाही म्हणतोयस. कृष्ण स्वतः येतील का आपल्याला सांगायला हे कर म्हणून? कुणाकडून सांगतील कृष्ण आपल्याला? कुणाकडून सांगतील? एका व्यक्तीच्या मुखातून सांगतील की हे तुला करायचं, हे असं करायचं, हे करायचं. पण आपण काय करतो?
एखादी व्यक्ती उपदेश करत असतो तर आपण सहज घेतो. काय असं घेतो? सहज. आणि सहजता भक्तीमध्ये ज्यावेळेस घेतो त्याला सहजिया म्हटलं. काय म्हटलं जातं? सहजिया. भगवंतांना सहज घ्यायचं है ना. म्हणून आपल्याला ज्यावेळेस सेवा मिळते, सेवा भगवंत असंच कुणाला पण देत नाही. भगवंत सेवा कुणाला पण देत नाही, कारण त्या योग्यतेचा व्यक्ती आहे का ते पहिलं बघतात है ना. तर मग त्या योग्यतेला येण्यासाठीच आपल्यामध्ये आपल्यासाठी काय दिलेलं आहे? भगवंतांनी काय दिलेलं आहे? कलियुगामध्ये काय दिलेलं आहे? नाम संकीर्तन, नाम जप. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस नामजप योग्य होत नाही, नाम संकीर्तन होत नाही, सेवेची पण अपेक्षा करू नका. सेवेची पण अपेक्षा करू नका. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय झालं पाहिजे? नामजप. जसं आपलं नामजप होईल, नाम रुची, त्याच्यानंतर इथे जीव द्या. काय ते? प्रत्येक जीवाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आपला बदलत जातो. नामरुची, जीवदया, त्यानंतर वैष्णव सेवा. त्या जीवाची सेवा करायची आपल्याला काय होते? इच्छा होते. म्हणून नाम जपामध्ये आपली खूप एनर्जी टाकली पाहिजे. काय केलं पाहिजे? म्हणून आपण या ठिकाणी जप करा, जप करा. हा नेहमी का सांगतो जप करा? तो तुम्हाला अनुभव येईल. कारण जसं आपण जप करतो तसं आपल्याला काय येतं? एक आत्मविश्वास येतो, विल पॉवर वाढते, आत्मशक्ती आपली वाढते. जर आम्ही ही यात्रा करून सुरभीकुंज सत्संग यात्रा, 150 लोकांची यात्रा. किती? आपल्याला 1.5 माणूस घेऊन जायचे काटापेटावर. ठीक आहे. 1.5 माणूस म्हणजे काय? ठीक आहे. आता इथं या समीक्षाचं बाळ आलं, 1.5 माणूस किती हैराण करत होतो. ठीक आहे. तिला कीर्तन पण करून देत. अरे 1.5 माणसाची यात्रा काढायची असेल तर आपल्याला हालत होते. या ठिकाणी 150 लोकांची यात्रा, आणि ती पण 4 ठिकाण, 2 दिवस इथं, 2 दिवस तिथं, 2 दिवस इथं, अशी यात्रा आमची. पण भगवंतांच्या कृपेनं, आपली भगवंतांची जी तिने दिलेली कृपा आहे या सत्संगाच्या भक्तांच्या वरती, प्रत्येकाने आपापली सेवा केली की सर्व काही ठीक होत. त्याला योजना आखायची, योजनाबद्ध. ठीक आहे. बऱ्याच वेळा ही माझी सेवा नाही, अरे मिळाली की बघा ना, माझी नाही म्हणून कुठं उधळायला लागला. मिळाली ती महत्वाची. हा, ठीक आहे नाही. एखादी गोष्ट, म्हणून त्या गोष्टीवर प्रेम पाहिजे. ठीक आहे. आपल्या घरात लहान बालक असतं है ना, ते दोघांचं असतं नाही, अख्ख्या कुटुंबाचं बालक असतं ते. ह्याच्या पायावर टट्टी केली काय, ह्याच्या मांडीवर टट्टी केली काय, काय करतं ते तुझं तू बघून ये असं म्हणतो. का म्हणत नाही असं? का म्हणत नाही? बोला, का म्हणत नाही? कारण त्याच्याविषयी काय आहे? प्रेम आहे. काय? ज्यावेळेस सत्संगामध्ये आपल्याला लक्षात ठेवा, ही माझी सेवा नाही असा म्हणणारा एक लक्षात ठेवा. काय आहे त्याचं? प्रेम. सिंपल आहे, ओळखायचं अवघड आहे काय? तसं काल मारुती प्राणप्रभू आमच्या लेक्चर मध्ये होते. खूप छान उदाहरण काय द्यायचे. आपला सत्संग असो, प्रपंच असो, एका सकाळी केलेला नाश्त्याला पोह्याप्रमाणे असतो. कसा असतो? सकाळी पोहा आपण करतो ना, पोहे तेल टाकतो. हा, ते तेल टाकले की त्याच्यात काय टाकतो?
मोहरी ती कशी होती, टाटा टाटा टाटा. त्यामध्ये मिरची टाकतो, नंतर शेंगदाणे टाकतो, नंतर पोहा टाकतो आणि मग परत कढीपत्ता टाकतो. पण कढीपत्ता टाकतो, तो कढीपत्ता आपण पोहा तयार झाला की अलगद बाजूला काढतो. हे की नाही, अलगद काय करतो, बाजूला काढतो. काही लोक त्या कढीपत्त्यासारखे असतात. काय असतात, कढीपत्त्यासारखे असतात. नावाला सुशोभित असतात, पण तो कढीपत्ता काढूनच बाजूला ठेवतो. काही त्या मोहरी सारखी असतात, तर 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 करणार. हे की नाही. हा, काही लोक मिरची प्रमाण असतात. अख्खी मिरची लावतो का तोंडाला, है ना. त्या व्यक्तीकडे बघितली की असं वाटतं की मिरची आहे का काय. हा, काही लोक शेंगदाण्यावर बांधून पोळ्यात होडकून बघावं लागतं शेंगदाणा आहे का ते, है ना. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आनंद देणारे लोक शेंगदाण्याप्रमाणे असतील. कुणाकडं ना आपल्याला आनंद घ्यायचा ते कळायला पाहिजे, है ना. ते शोधायचं. म्हणून तर प्रभूजींना सांगितलं की खरोखरच पोहा बनवलाय, पण ज्या भांड्यात पोहा बनवतो ते भांड सकाळी पण स्वच्छ करतो आणि संध्याकाळी पण. कालचं भांड पोह्याला तसंच ठेवतो, त्याला घासावं लागतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, नेहमी हरे कृष्ण महामंत्राची घासणी लावायची. उद्या पोहा करायचा आहे, करत राहा. हा, आणि या पोह्याचं काय करायचं, एक डोक्यामध्ये ध्यान करायचं. आपण आपल्या प्रपंचात जरी असतो तर प्रपंचामध्ये पण पोह्याप्रमाणे लोक आहेत. काही शेंगदाण्याप्रमाणे येतील, काही कढीपत्त्याप्रमाणे, काही मिरचीप्रमाणे, काही तेलाप्रमाणे. सगळे इन्ग्रेडियंट्स पाहिजे. पोहा म्हणले की सगळं पाहिजे. सत्संग म्हणले की सगळे पाहिजे, हे की नाही. म्हणून कुणापासून दुःखी व्हायचं, संसारात असा किंवा सत्संगात असा. पोहा खायचा आहे ना, म्हणून सुदामेचे पोहे, हे की नाही. छोटे हे की आपण फक्त त्याला तेल मसाला लावलाय का, आपल्याला वाटते की सुखिया सुखानं पोहा खावा, आनंद आहे, हे की नाही. तर आपला भक्त समाज एका पोह्याप्रमाणे असतो, आपला संसार सुद्धा पोह्याप्रमाणे असतो. तर हे एक्झाम्पल जीवनामध्ये आपल्याला ठेवा आणि तशी भक्ती करत राहा, तशी भक्ती करत राहा. म्हणून सेवा आपल्याला ज्यावेळेस मिळते, ही सेवा आपल्याला किती महत्वाची आहे. भगवंतासाठी प्रेम करण्यासाठी. खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये जर प्रेम जर असेल तर आपण भगवंताची सेवा कधीही ना करू नये. जसं लहान मुलं कितीही काही करू देत, पण त्या कुटुंबावरती, त्या लहान मुलावरती काय असतं, प्रेम असतं. त्या प्रेमासाठी कुठलंही संकट असले तर आपण काय करतो, त्याचा स्वीकार करतो. तर म्हणून या ठिकाणी भगवान सांगताय की भले भक्तीद्वारे भगवंतांची पूजा केली पाहिजे. सर्व पूर्णत्व साधना म्हणून भक्ती योगावरती विशेष जोर दिला आहे. आपल्याला भक्ती योगावरती जोर द्यायचा आहे. या श्लोकात सर्व पूर्णत्व साधन म्हणून भक्ती जोरावरती आपल्याला भक्ती वरती विशेष करून जोर दिला पाहिजे. पूर्वीच्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ती योग हेच कर्म आणि ज्ञान योग आहे. कर्मयोग आणि ज्ञान. ज्याला भक्ती मिळालेली आहे ना, त्यांना ज्ञानयोग करून आलाय. त्यांनी आपले कर्म केलेले आहेत म्हणून तर तो भक्तीत आलाय. भक्तीमध्ये PhD आहे. भक्ती म्हणजे काय आहे, PhD. भक्तीला असाच कोणी व्यक्ती येत नाहीये. कारण भक्तीमध्ये हे सर्व करून झालेलं आहे. इतर देवी देवतांच्या सगळ्यांच्या पूजा करून आला कृष्णाकडे, है ना.
आता कोणाकडे जायची त्याची गरज नाहीये. निरनिराळ्या देवतेचे निरनिराळ्या उपासक पद्धती, अंतिम ध्येय भक्ती योग हेच आहे. अनेक देवी देवतांची उपासना आहे, अनेक तपस्या आहे, जप आहे, कर्म आहे, काम आहे. पण याचा अल्टिमेट उद्देश काय की भगवत भक्तीकडे जायचंय, भगवंताला आपल्याला जायचं. म्हणून भक्ती योग हेच कर्म आणि ज्ञान योग आहे. दोहांची अंतिम ध्येय आणि त्याचप्रमाणे याद्यात जोर देऊन सांगण्यात आलेलं आहे की निरनिराळ्या देवतांच्या निरनिराळ्या उपासना पद्धतीचे अंतिम ध्येय म्हणजे भक्ती योग हेच आहे. अशा रीतीने भक्ती योग हे आत्मसाक्षात्काराचे सर्वोच्च साधन आहे. भक्ती योग काय? आत्मसाक्षात्काराचे सर्वोच्च साधन आहे. हा जो आत्मसाक्षात्कार प्रत्येकाला झाला पाहिजे. आत्मसाक्षात्कार म्हणजे मी हे शरीर नसून काय, आपण आत्मा आहोत. आपण आत्मा आहोत आणि हा आत्मा कधीही मरत नाहीये. मरत ते काय मरत? शरीर मरत. आणि आपल्या कर्मानुसार हा आत्मा भरकट कुठे वेगवेगळ्या योनीमध्ये जात असतो. तर म्हणून हे शरीर एका शर्ट प्रमाणे आहे. आपलं शरीर काय? एका शर्ट प्रमाणे. आज पांढरा घातला, उद्या निळा घाला, उद्या लाल घाला, उद्या तांबडा घाला, हे की नाही? आवडीनुसार जसे कपडे बदलतो तसं आवडीनुसार आपली शरीर बदलत जातात. म्हणून आत्म्याला मरण नाही. प्रभुपाद नेहमी आत्मा आणि शरीरावरती बोलायचे. प्रभुपाद म्हणत नाही, एक भक्त उठला म्हणजे प्रभुपाद ते शरीर आत्मा काय सांगतो? तू जरा भगवंताची कथा करायची. अरे म्हणजे भगवंताची कथा जरी केली तर तुम्ही शरीर आणि मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे तुम्ही विसरताय ना. आणि परत आम्ही शारीरिक स्तरावरतीच आपण कार्य करतो. म्हणून परत आपल्याला आठवण करून देण्यासाठी मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे. आणि आत्मा हा भगवंतांचा शाश्वत अंश आहे. फक्त आपल्याला कर्म आपल्याला वेगवेगळ्या शर्टामध्ये फिरवते. आज हे घाल म्हणते म्हणतं ना आपल्याला, आज लाल साडी घाला, आज ते कॉफी साडी घाला, वाईन साडी घाला, निळी साडी घाला, काय ठीक आहे. शर्ट वेगळे वेगळे घाला. का? आणि आपल्याला वाटतं की आपण ह्या शरीर बदलल्यानं सुंदरता आपली वाढते. पण खरी सुंदरता काय? आपली गुण ही सुंदरता आहे ना. तर आपलं कितीही ड्रेस बदलला तरी आपल्याला सुख मिळणार नाही. हे तात्पुरतं सुख आहे. तसं कितीही शरीर मिळाली तर आपण संतुष्ट होणार नाही. कारण शरीर काय मागते? भोग करण्यासाठी मागते. काय करते ते? अनेक इच्छा आहेत आणि त्या इच्छा आपल्याला काय करतायत? मागणे. म्हणून भगवंत आपल्यावरती कृपा करतात. जशा इच्छा तसा पुरवठा. है की नाही? इच्छा तसा पुरवठा. म्हणजे काय देवाची चूक आहे का? भगवंतांची चूक आहे का? अरे आपण इच्छा केली म्हणून भगवंतांनी आपल्याला हे शरीर दिले. आपण पुढच्या ह्या वेळेस हाडकं फुटू तर पुढच्या वेळेस काय करायचं? पुढच्या वेळेस बाकीचं शरीर मिळेल है ना. दुसरं शरीर मिळणार, वाघाचं मिळणार, कुत्र्याचं मिळणार, मांजराचं मिळणार. हा 84 लक्ष येऊन येते. 84 लक्ष आपल्याला शर्ट घालायला मिळणार. घालायची का? 84 लक्ष घालायची का? नाही. बस झाला. कोटी फेरा केलाय आपण आणि कोटी फेरा करून आपल्याला हे काय मिळालेलं आहे? शरीर मिळालेलं. आपण या ठिकाणी भगवत भक्तीच्या भगवंतांच्या दरबारात बसतो. हे की नाही? आपल्याला भगवंताकडे जायचं. एवढ्या लवकर नाही घेणार आपल्याला. चांगलं बटाट्याकडे शिकणार आहे.
है ना? कधी कधी वाटतं की जीवनामध्ये अरे खूप संकट आहे. कधी बटाट्याची भाजी खाल्ली आहे का? नुसताच बटाटा आणला आणि तुमच्या पुढे सांगितलं हे या बटाटा खा, तुम्ही खाल का? काय करत? त्याला पहिला धुतला जाईल, त्या चिल्ला जाईल, नंतर कापला जाईल. नुसता कापला तेलात मग तळला जाणार आणि तळल्यानंतर तळल्यानंतर चटणी फेकणार, मीठ घालणार आणि मग ती बटाट्याची भाजी आपल्या प्लेटमध्ये येणार. अरे बटाटा जर भगवंताच्या प्लेटमध्ये जर जायचं असेल, आपल्या प्लेटमध्ये जर यायचं असेल तर त्याला एवढं कष्ट करायला लागते. आणि आपल्याला जर भगवंतांच्या जर दरबारात जायचं असेल तर आपण हाय असं जाऊ का? हा, मला काही नाही, असंच जायचं, असंच. अरे असंच कसं जायला रे? एवढं सोपं नाही. म्हणून भक्ती सोळावरची हे की. तर म्हणून प्रत्येक वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती करत असताना आपल्याला नेहमी एक सकारात्मक जीवन जगत जगत आपल्याला काय केले पाहिजे? भगवंतांची भक्ती केली पाहिजे, ना की नकारात्मक जगत, हे ना. आणि नकारात्मक जगणारा व्यक्ती आता तर तो दुःखी आहेच आणि आयुष्यभर दुःखी आहे. मग त्याला काही मिळो तो नेहमी असंतुष्टच राहतो. आणि असा असंतुष्ट व्यक्ती ना स्वतः आनंदित आहे ना दुसऱ्याला आनंदित करू शकतो. म्हणून अशा असंतुष्टित लोकांपासून आपल्याला काय केलं पाहिजे? उदाहरण कुठलं? ओवा. कुठला? ओवा. म्हणून आपल्या संसारात हे ओव्याचं उदाहरण लागू करा. भगवत भक्ती करत राहा. आनंद आहे भक्तीमध्ये, केवळ आनंद कंद. भक्तीमध्ये काय? केवळ आनंद. भजो भजो भाई चैतन्य निताई सुदृढ विश्वास करी. आपला विश्वास कसा असला पाहिजे? सुदृढ असला पाहिजे. ह्या सुदृढ विश्वासानं आपल्याला चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभूंचे चरण आपण भजले पाहिजे, भगवंतांची भक्ती केली पाहिजे. सुदृढ विश्वास, जसं म्हणतो ना आपण सुदृढ भक्ती, जसं म्हणतो सुदृढ बालक. सुदृढ बालक म्हणजे आपल्याला समजते गोंडस, रडत नाही, एकदम टमाट्याचा सुदृढ बालक. तशी आपली भक्ती कशी असली पाहिजे? सुदृढ बालक, दृढ असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. या पद्धतीनं आपण भगवंताचा स्वीकार करून आपल्या जीवनामध्ये भक्तीचा अनुभव घेतला पाहिजे. भौतिक इच्छांना अकाम भक्ती, भौतिक इच्छा नसणारा मनुष्य होय. अकाम म्हणजे आपल्याला भौतिक इच्छा नको. जरी भौतिक इच्छा आली हरकत नाही, त्या इच्छेच्या वरती आपण उठायला उठलं पाहिजे. ज्याप्रमाणे निरनिराळे अवयव शरीराचे अंशच असल्यामुळे त्याने स्वाभाविकच संपूर्ण शरीराची सेवा केली पाहिजे, त्याप्रमाणे जीव पूर्ण पुरुषोत्तमाचे अर्थात परमपुरुषाचे अंश आहे. आपले जसे अवयव आहेत ना, अवयव हे ना, बोट, हात आहे, पाय आहे, कान आहे, डोळे आहेत, जीव आहे. हे जेचं काम ते करतायत. जर जीवा जर म्हटले, हात म्हणला की मी दिवसभर काम करतोय, पाय म्हणले मी दिवसभर काम करतोय, आणि जीवाला सांगते की तू नुसतीच बसतेस आणि गिळतेस, तुला चव पण पाहिजे, हा, आणि आम्ही राबतोय, हा, का तुला घरू खायला. आणि 32ला विचारलं, तुम्ही नुसतं चावताय, मजा घेताय तुम्ही, असे जर हात बोलू लागले, बुद्धिमत्ता आहे का? बुद्धिमत्ता आहे? नाही. ती म्हणे ठीक आहे, तुम्ही नाही का, बघतो म्हणली उद्या काय होते.
उद्या कसे न खाता मी जर नाही खाल्लं तर कसे तुमचे हात पाय भेंडायचे बघा, आहे की नाही? खाणं हे तितकंच महत्वाचं. म्हणून जेणे काम तेने करू. हे गुजरातीमध्ये आहे का? ज्याचं काम त्याने करा. तर म्हणून आपल्या भक्तीमध्ये आपल्याला दिलेल्या सेवा आहे, आपल्याला दिलेलं कार्य आहे. यथा योग्य प्रकारे कसं या ठिकाणी करता येईल ते आपण नेहमी आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे. भगवंतांची आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. आणि ज्यांना सेवा नाहीये त्यांनी सेवा करण्याची इच्छा केली पाहिजे की मला काहीतरी सेवा द्या, है की नाही? कोण तनाने सेवा करते, कोण मनाने करते, कोण धनाने करते. आपल्याला ज्या पद्धतीनं सेवा करता येईल त्या पद्धतीनं आपण सेवा केली पाहिजे. म्हणून सेवेसाठी भगवंताकडे काय केलं पाहिजे? आपण प्रार्थना केली पाहिजे, हे की नाही? तर म्हणून भगवंत असेच नाही की ते येऊन आपल्या कानातच सांगतील उठ बाबा सेवा कर, सांगतील का? नाही. भगवंत आपल्या प्रेमळ भक्ताकडून सांगतील. कधी तो भक्त कडू पण असेल त्याच्याकडून सांगतील, ठीक आहे ना? पण सांगतील. कधी कधी बारीक आवाजात ऐकायच नाही, कधी कधी मोठा आवाज करायला आहे ना. जो स्पीड वाढवायचं कुणाकडे बटन आहे की नाही? तर म्हणून आपल्याला भगवंतांकडे काय केली पाहिजे? मागणी केली पाहिजे. मी ज्यावेळेस ही प्रामाणिक इच्छा असली पाहिजे भगवंतांची सेवा करण्याची. माझ्या जीवनातला एक अनुभव सांगतो की मी ज्यावेळेस हे मेगा किचन तुम्ही आता जे बघताय, टीव्हीला बघताय, ही मेगा किचन असंच आलं नाही. मी मेगा किचन म्हणजे किचन मध्ये मेगा येतील ना, ही आमची मेगा अतिशय प्रेमाने सेवा करते. बापरे काय त्याचा भाव आहे, काही सेवा करून देते. मेगा म्हणजे मोठे किचन मी सेटअप केलंय. हे सेटअप करण्यासाठी जे मला 2000 रुपये दिले, आज त्याची कॉस्ट 25-30 लाख रुपये ते बजेट आहे त्याचं उभा करायचं. त्यावेळेस मला 2000 रुपये म्हणजे जा कसं द्यायची तुम्हाला कोणी काय आणायला सांगितलं, एवढंच पैसे आणि एवढं मग किंमत आहे, जा ना आण ना, है ना. तर मी जसं सेवा करण्यामध्ये आपल्याला जी बुद्धी जी आहे ना आणि आपली इच्छा हिची पराकाष्ठा करून जर भगवंतांची सेवा करण्यासाठी तुम्ही जर लावली ना, भगवंत तुम्हाला असे देतील ना, बस. आज 10,000 लोक, माझा अभिमान, मला गर्व नाहीये. आज 10,000 लोकांचं कुकिंग करताना पहिल्यांदा आम्हाला जावं लागतं. संग्रामप्रभू आहे, समोर आपले भक्त आहेत, पहिल्यांदा किचन सेटअप करतात आणि मग किचन चालू होतं. किती महत्वाची सेवा आपल्याला मिळालेली आहे ना. बरं, ही सेवा ज्यावेळेस उत्पन्न करायची होती त्यावेळेस काय अवस्था होती माझी. त्या पंचतत्वाकडे जाऊन मी रडत होतो. हे भगवंत, तुमच्या दरबारात मला सेवा करायची इच्छा मी करतोय. म्हणलं माझी इच्छा एकच आहे की कॉलेजच्या मुलांची जी कंबर आहे तुटू नये, भांडी उचलून त्याच्यासाठी माझी इच्छा आहे की मला काय माझी आयडिया आहे, ट्रॅक मी बनवून देतो आणि त्याच्यावर तुम्ही सेवा बघा. म्हणलं असलं योग्य तर लावा म्हणलं सेवा. आणि आज ती मेगा किचन ते इतकं फेमस झालंय, काय महाराज त्याची स्तुती करते. सांगायचंय की आपण शिकलं पाहिजे कशा पद्धतीने भगवंताकडं आपल्याला सेवा आपण काय केली पाहिजे, मागितली पाहिजे. आणि दिलेली सेवा आपण आनंदाने केली पाहिजे. तर आम्ही हे जी काही 150 लोकांची यात्रा केली, हा ग्रॅटिट्यूड प्रोग्राम आहे की आमच्या सर्व माताजी, चपाती टीम, त्यानंतर किचनमध्ये सामग्री आणणं, त्याच्यानंतर योजना आखणं, बसची सेवा, मेडिकलची सेवा. डॉक्टर होते बघा आपल्या सेवेत. कोणाला डॉक्टर, काही लोकांना फुकट सेवेमध्ये घ्यावं लागतं कधी कधी वाचल म्हणून, पण डॉक्टर पैसे दिले आणि ते सेवेसाठी आले. ते डॉक्टर म्हणले की नाही नाही प्रभूजी, मला माहिती असेल मी माझी स्वतःची मेडिसिन घेऊन आले.
ते बी पाहिजे मेडिसिन. म्हणजे बघा भगवान कशी तुम्हाला सेवा देत आहे. आणि ते ॲक्च्युली एक डॉक्टर म्हणजे आणि म्हणलं आपलं बाबा साधे आमचे लोक आहेत, साध्या लोकांच्या तुम्हाला जवळ चालेल रोजी म्हणले काय हरकत नाही म्हणले, पण तुमच्याबरोबर मला यायच. कसे कसे आपले लोक संघामध्ये लोक जुळत आहेत. एकालाही कोणी आजारी पडलं नाही. कुठं पायदुखी आणि कुठं सर्दी आणि खाशी हे काही आजार पण नाही. आणि लगेच 2-4 गोळ्या दिले की मलमापासून ते एकदम खूप सुंदर अशी सेवा दिली होती हो. मेडिकल सेवा छान होती ना सगळे. आणि आम्हाला वाटत होतं की काय होईल आता. टप यात्रा होती भाऊबीलांची, तिरुपती, कांचीपुरम, श्रीराम. आणि अशी यात्रा एकदम भगवंतांनी खूप सुंदर येते आमची पार पाडली. आणि आपण इथं परत प्रत्येक भक्त आपापल्या घरात सुखाने गेला. तर म्हणून यात्रेमध्ये सुख आहे, घरामध्ये सोयी आहे. तर सोयी पाहिजे का सुख पाहिजे हे आपल्याला. हरे कृष्णा कृष्ण